नमस्कार मंडळी, विद्याच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक आणखी नवीन रेसिपी, मिनी समोसा. हे समोसे खाल्ल्यानंतर तुम्ही बाजारातून समोसे तर आणणारच नाही. एवढे सिंपल आणि सोप्या पद्धतीने हे समोसे बनवले आहे की बाजारातून समोसे आणायची काहीच गरज नाही. आपण घरच्या घरी आणि एकदम कमी वेळात छान असे क्रिस्पी समोसे आपण बनवू शकतो. तर त्यासाठी आपल्याला जास्त साहित्याची गरज नाही. घरच्या घरी अवेलेबल असणाऱ्या सगळ्या साहित्यामध्ये आपण हे मिनी समोसे बनवू शकतो. तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मैदा. तर मैद्यामध्ये आपण टाकलं आहे थोडंसं मीठ आणि नंतर टाकले 1 चमचा तूप. हे टाकल्यानंतर हे सगळे जिन्नस जेव्हा आपण याच्यामध्ये टाकतो ते छान असं मिक्स करून घ्यायचे की जेणेकरून ते तूप सगळ्या पूर्ण मैद्यामध्ये आपण मिक्स केलं पाहिजे. छान मिक्स केल्यानंतर ना आपलं समोसाचं जे वरचं मैद्याचं कोटिंग असतं ना ते खूप छान आणि क्रिस्पी होतं की जेणेकरून आपल्याला खायला ते एकदम क्रंची आणि क्रिस्पी लागतं. तर हे सगळं टाकल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे थोडासा ओवा. तो आपल्याला असं क्रश करून टाकायचा आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून ओव्याची चव आपल्याला पिठाला आली पाहिजे आणि छान असं वरचं कोटिंग आपल्याला लागलं पाहिजे. हे सगळं टाकल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे पाणी. पाणी टाकून हे पीठ छान मळून घेत आहे मैद्याचं. आणि हे जास्त आपण जसं पोळ्याला पीठ मळतो तसं पण मळायचं नाही आहे. थोडंसं पोळीपेक्षा हार्ड पीठ मळायचं आहे, घट्ट पीठ मळायचं आहे की जेणेकरून आपले समोसे थोडेसे क्रिस्पी होतील. अशा प्रकारे मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त सॉफ्ट पण मळायचं नाही आणि जास्त अति हार्ड पण नाही मळायचं, एकदम मध्यम मळायचं आहे, पण पोळीपेक्षा थोडंसं हार्ड मळायचं आहे. आता मी थोडंसं वरून तूप टाकलं आहे आणि तूप टाकून परत एकदा हे पीठ छान मळून घेत आहे. जेवढं छान मळून ना तेवढे आपले समोसे क्रिस्पी होतील. मी आता परत एकदा व्यवस्थित छान मळून घेतलं आहे हे पीठ. आता हे पीठ छान मळून घेतल्यानंतर आता आपण काय करायचं आहे, एक सुती कपडा घ्यायचा आहे, ओला करून छान पिळून घ्यायचा तो कपडा आणि त्याने हे पीठ आपण कवर करून ठेवायचं एक 5 ते 10 मिनटासाठी. आणि आता एका छोट्याशा भांड्यामध्ये आपण 2 चमचे मैदा घ्यायचा आहे आणि 1-2 चमचे तूप घ्यायचे. आणि ही जी आपण पेस्ट बनवणार आहोत ना त्याने एक आपल्या समोस्याला असे छान लेयर येतात आणि आपला समोसा एकदम असा क्रिस्पी बनतो. हे छान मिक्स करून आता मी ही एक पेस्ट तयार करत आहे. ही पेस्ट आपण शंकरपाळे वगैरे जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की असं लेयर बनवायची त्यावेळेस आपण ही अशी पेस्ट बनवायची नेहमी. आता मी इकडे एका कढईमध्ये आपल्याला बटाट्याची जी स्टफिंग बनवायची समोसेसाठी ती बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे आपण तूप टाकायचे कढईमध्ये आणि तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता छान असा तळून द्यायचा म्हणजे तो खाताना आपल्याला क्रिस्पी लागतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे जिरे, मोहरी, तीळ, हिंग, बडीशोप आणि मेथी. हे सगळं टाकून छान परतू द्यायचं आहे. तुपामध्ये आपल्याला छान ते परतून द्यायचं आहे. आणि हे सगळं टाकल्यानंतर मी आता इथे टाकले आहे अद्रक आणि मिरचीची पेस्ट. आणि आता त्याच्यामध्ये मी ती पण छान परतू द्यायची आणि मग त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर पण छान मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आणि जर तुमच्याकडे वाटाणा जर असेल, हिरवा वाटाणा, तर तो पण तुम्ही इथं टाकू शकतो. माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी नाही टाकला. तर त्याच्यामध्ये आणखी टाकायचं हळद, धने पावडर, मिरची पावडर, जिऱ्याची जर पावडर असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता. हे छान मी मिक्स करून घेतलं आहे सगळं मिश्रण आणि हे जे आहे ते आपल्याला छान परतू द्यायचं आहे. आता मी इथं टाकला आहे चाट मसाला आणि थोडीशी मी आमचूर पावडर पण टाकली आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता, नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता इथे. आणि मी आता टाकले आहे बटाटे मी छान उकडून घेतले आणि थंड झाल्यानंतर मी ते छान किसून घेतले, जेणेकरून जेव्हा आपण समोसा खातो तर मध्ये बटाट्याचे फोड नको लागायला, त्याच्यामुळे मी
किसून घेतलेले आणि आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते. पण मसाले छान परतून घ्यायचे आधी. मसाले जर व्यवस्थित परतले ना तर एकदम टेस्ट व्यवस्थित येते बटाट्याच्या चटणीला, जी आपण स्टफिंग बनवतो. आता मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर हे आपण थंड व्हायला ठेवायची चटणी. ही चटणी थंड होईपर्यंत आता आपण जे पीठ मळलं होतं त्यापासून मी एक पुरीच्या साईजच्या 1 कप मैद्यामध्ये माझे 9 गोळे तयार झाले आहे. आणि हे सगळे आपण त्याच्या अशा पुऱ्या छोट्या 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 9 पुऱ्या लाटून घ्यायच्या. आणि 9 पुऱ्या लाटून घेतल्यानंतर आता मी इथे एक जी पुरी घेतली आहे ही, त्याच्यावरती आपण जी स्लरी बनवली होती ती आता इथे व्यवस्थित पसरून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण थोडंसं मैदा टाकायचा आणि त्याच्यावरती दुसरी जी पुरी लाटलेली आहे ती ठेवायची. दुसरी पुरी ठेवायची आणि असे आपण ना 3 माझ्या 9 याचे गोळे झाले तयार ना, तर मी त्याच्यापासून 3 याचे 3 हे केलं, 3 याची लेयर तयार केली आहे. आता हे बघा, तुम्ही बघू शकता मी एक जी हे बनवली आहे ती पूर्ण व्यवस्थित लाटून घेतली, पुरीच्या साईजची पोळीच्या साईजची झाली आहे. आता आपल्याला ह्याच्या ज्या कडा आहेत ना त्या कट करून घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला चौकोनीने बनवायचे आहेत ना ते त्याच्यामुळे मी हे साईडचं कट करून घेतलं. पण ते तुम्ही परत त्याचा गोळा तयार करू नका. जे आहे ह्याच्यामध्ये मी याचे खारे शंकरपाळे बनवले आहे, कारण की ऑलरेडी आपण त्याला जे लेअर दिलेले आहेत ना त्याच्यापासून एकदम खुसखुशीत असे शंकरपाळे पण तयार होतात. मग हे जे साईडचं आहे मी त्याच्यापासून तुम्ही शेवटी किंवा सुरुवातीलाही बघितलं असेल माझ्या समोशाबरोबर ताटामध्ये साईडला मी असे खारे शंकरपाळे पण बनवले आहेत, ते ह्याच्याच साईडचे बनवले आहेत. आता मी काय केलं आहे ना, एका वाटीमध्ये थोडासा मैदा आणि 1 चमचा मैदा आणि 1 चमचा पाणी ह्या प्रमाणामध्ये ना मिक्स करून एक मिश्रण तयार केलेलं आहे. आणि ते मी आता प्रत्येक ह्याच्या साईडला लावते आहे, की जेणेकरून मी हे जे समोसे बनवत आहे ना ते त्याचे पदर सगळे व्यवस्थित पॅक होऊन जातील, की जेणेकरून ते तेलामध्ये टाकले ना तर ते समोसे त्याचे पदर फुटणार नाही आणि तेलामध्ये समोसे बटाट्याचं स्टफिंग हे मिक्स होणार नाही. त्याच्यामुळे मी हे साईडला तेल लावलं एक सेफ साईड. हे जर नसेल करायचं तुम्हाला तर तुम्ही पाणी लावून पण सील करू शकता, पण मला रिस्क नको होती म्हणून मी मैद्याची आणि पाण्याची स्लरी करून मी ते पॅक केलं आहे. तुम्ही बघू शकता एका याच्यामध्ये 9 समोसे तयार झालेले आहेत. आता मी एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते तेल गरम झाल्यानंतर गॅस एकदम मिडियम फ्लेमवर करायचा आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे समोसे तळायचे आहेत. आणि एकदम कमी पण फ्लेमवर तळायचे नाही तर ते समोसे आपले तेलकट होतील. आपल्याला जास्त तेलकट पण नको आहे, त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवरती तळल्यानंतर आपले समोसे एकदम क्रिस्पी तयार होतील. म्हणून आपले हे मिडियम फ्लेमवरती तळायचे आहेत. एकदम छान असे आपले क्रिस्पी समोसे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता हे साईडला जे दिसत आहे ते मी खारे शंकरपाळे तयार केले आहे आणि छान असे खारे शंकरपाळे पण तयार झाले आणि समोसे पण तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.